नमस्कार मित्रांनो, नवरात्र उत्सव चालू आहे आणि ह्या उत्सवाच्या दिवसात बरेच जण उपवास करतात। त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल अशी उपवासाची डिश घेऊन आले आहे। ती सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवायची दाखवते। त्यासाठी इथे साबुदाणे घेतलेत 1 वाटी आणि ते आपण चांगले भाजून घेणार आहोत। अगदी 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती। चांगले भाजल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधनं। हे बघा आपले आता हे भाजून झाले आहेत। अगदी थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामधनं गरमागरमच बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन चांगलं असं वाटलं जातं। चला तर आता आपण हे वाटून घेऊया। हे बघा आता आपण हे वाटून घेतलं आहे। ह्याची थोडीशी भरकट अशी पावडर तयार होते, परंतु आपण ही पावडर जी आहे ती चाळणीने चाळून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला एकदम सॉफ्ट अशी बारीक पावडर मिळेल। पुन्हा तुम्ही हे मिक्सरमधनं फिरून घेऊ शकता आणि ही बघा आता ही छान अशी आपली पावडर तयार झाली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करू, ते म्हणजे आपण काजू जे आहेत ते तुपावरती थोडेसे तळून घेणार आहोत आणि छान असे क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत। ह्याचा काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। खूप छान अशी रेसिपी आपली आजची बनणार आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण उकडलेला बटाटा किसून घेतला आहे, त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे, फ्रेश बनवून घेतली आताच। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, अगदी थोडंसं लिंबाचा रस, साखर आणि सेंधव मीठ टाकून घ्यायचं आहे। लिंबाचा रस जर तुम्ही नसेल खात उपवासाला तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून साखर आणि मीठ जी आहे ती एकजीव झाली पाहिजे बटाट्याबरोबर। त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण वरून टाकून घेणार आहोत जी आपण मगाशी साबुदाण्याची पावडर बनवून घेतली होती, ती पावडर ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे। मी 2 चमचे आधी टाकून घेत आहे। आपण इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे वापरले, त्यासाठी 2 चमचे मी पावडर वापरली आहे साबुदाण्याची। तुमच्याकडे ज्या प्रमाणात बटाटे तुम्ही घ्याल त्या प्रमाणात थोडी थोडी करून साबुदाण्याचं जे पीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि हे बघा चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हातावरती ह्याप्रमाणे दाबून छोटा आकाराचा गोळा घेऊन त्यामध्ये आपण जे काजू मगाशी तुपावरती भाजून घेतले ते काजू घालायचे आहेत आणि छान असा पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आणि चांगला पूर्ण असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। ह्याचप्रमाणे काजूमध्ये आपल्याला स्टफ करून घ्यायचे आहेत आणि सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत। चला तर मी सर्व गोळे बनवून घेत आहे। तुम्ही इथे काजू पूर्ण जरी नाही वापरायचं असेल तर तुम्ही काजूची बारीक तुकडे करून जरी घातले तरी सुद्धा चालेल, किंवा काजू नसेल वापरायचं तर शेंगदाण्याचा कूट सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। ह्याचप्रमाणे सगळे आपण गोळे बनवून घेऊया। त्यानंतर आपल्याला हे गोळे जे आहेत ते आप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे तुपाचा वापर करत आहे, तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता। मी इथे तूप घालून घेत आहे आणि त्यावरती आपण जे आता गोळे बनवून घेतले ते गोळे छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर आपण गोळे आता शॅलो फ्राय करून घेऊया। हे बॉल्स फ्राय करून घेत असताना गॅस जो आहे तो आपल्याला लो ठेवायचा आहे, जेणेकरून बॉल्स जे आहेत आपले ते बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि मधून छान सॉफ्ट असे बनवून तयार होतात। आता ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं हे मला काय सुचत नाही, त्यामुळे तुम्हीच नाव सुचवा मला आणि माझ्या कमेंट्समध्ये नक्की मला ह्याचं नाव काय देता येईल ते सांगा। चला तुम्ही नाव सुचवतायत तोपर्यंत मी ह्याला बोलते उपवासाचे पोटॅटो बॉल्स। आता आपले बॉल्स छान असे फ्राय झाले आहेत दोन्ही साईडून, तुम्ही बघू शकता। तुपामध्येच मी फ्राय करून घेतले। तुम्हाला तुपामध्ये नसतील फ्राय करायचे तुम्ही तेल वापरू शकता आणि छान असे अगदी झटपट हे बॉल्स बनवून तयार होतात, खूप चविष्ट लागतात। चला तर आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही हे असेच नुसते सुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता, खूप छान लागतात। नक्की ट्राय करून बघा आणि नवरात्रीमध्ये ह्याचा एकदा तरी आस्वाद घ्यायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।